हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, पैसा आपल्या सर्व प्रॉब्लेम सोडवू शकतो का? म्हणजे पैसे असले की काही प्रॉब्लेम नाहीये, एकदम मस्त मजेत, असं आहे का? जरा विचार करा बघूया. पैसे असणारे सगळे एकदम सुखी आहेत का? त्यांना काहीच काळजी नाही, काही प्रॉब्लेम नाही, काही नाहीये असं नाही. बिलकुल असं कधीच होत नाही. असं असायचं ते कितीतरी श्रीमंतांचे घरातले आपण बघतो आत्महत्या करतात. पैसेवान लोकांचे भांडणं होतात. हे सगळं बघितलं की नाही, असं नाहीये त्यांना काही प्रॉब्लेम नाही, असं नाहीये. पैसे आपले सर्व प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. मग पैसे कसे असावे? खूप पैसे असले की चांगलं का पैसे नसले की चांगलं? हे बघा, दोन्ही चांगलं नाहीये. पैसे नसणंही चांगलं नाहीये. अति पैसे असले तरी काही प्रॉब्लेम होऊ शकतील. पैसे नसले की तुम्हाला माहित आहे, तुम्ही हवं तर काही घेऊ शकत नाही. आणि खूप पैसे असले तर अयो, हे पैशाची मी रखवाली कशी करणार, किंवा माझं कसं काही होणार. म्हणजे ऑल ऑफ ए सडन पैसे आले तर तुम्ही ते पैसे क्रिएट केले असले तर तुम्हाला माहित आहे, तुम्ही आणि जास्त काहीतरी इंडस्ट्रीज घालाल, सेटअप घालाल, लोकांना नोकऱ्या द्याल. ऑल ऑफ ए सडन मला म्हणायचं आता लॉटरीचे पैसे आले, असं आलं की ऑल ऑफ ए सडन आलं की ते पैसे आपल्याला त्रास पण देऊ शकतील. त्यामुळे पैसा म्हणजे पैसा सगळे प्रॉब्लेम्सचं उत्तर आहे असं नाहीये. काही लोकांचे मनात असते, ते म्हणतात हो पैसा पाहिजे, पैसा नाही म्हणून तर प्रॉब्लेम नाहीये. पैसा आहे म्हणजे सर्व काही आहे असं नाहीये. पैसा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण काय करायचं, आपण कसं पैसा मिळवायचा हे आपण शिकायला पाहिजे. आपण सर्वसाधारण लोक, आता आपल्यासारखली लोक, कसं आपण पैसा मिळवतो? एक ते नोकरी करतो. नोकरी केलात की आपल्याला महिन्याला पगार मिळते. किंवा काही बिझनेस चालू करतात, काही असू दे, छोटेत ना मोठेपर्यंत. साधं चहा भेळ्याचे गाडीपासून तर मोठे इंडस्ट्रीज पर्यंत सगळे बिझनेसमध्येच येतात. काही बिझनेस करतात म्हणजे ते बिझनेसमधनं आपल्याला पैसा मिळतो. आता ह्या पैसेला आपण आपलं ऍक्टिव्ह इन्कम म्हणतो. आपण काम करतो आणि आपल्याला पैसा मिळतो. त्याचे शिवाय आपल्याकडे एकदा पैसा झाला की आपण त्या पैसेला आपले पैसेसाठी काम करून त्या पैसेतनं सुद्धा आपण मिळवू शकतो. फॉर एक्झाम्पल, तुमची घरं आहेत, तुम्ही भाड्यानं घरं दिलेत, ते घराचं भाडं तुम्हाला येते, तर तुमचं पॅसिव्ह इन्कम झालं का नाही? तुम्ही नोकरी करता तेव्हा नोकरी केलात की तुम्हाला पैसे मिळतो इथे. किंवा तुम्ही कशात शेअर्समध्ये कशात गुंतवलेले आहेत पैसे, त्याचं तुम्हाला रिटर्न्स येते, तर पण तुमचं पॅसिव्ह इन्कम झाला. त्यामुळे एकदा आपलं ऍक्टिव्ह इन्कम वाढल्यावर नंतर आपण आपले पॅसिव्ह इन्कमकडे वळू शकतो. आता ते आपण हे पैसे वाचवायचे कसे? आता आपल्याला महिन्याला म्हणा, रोजचे रोज म्हणा, काही काय रोजचा रोज धंदा असला की रोजचा रोज तुम्हाला पैसे मिळत मिळतात. ते आपण आधी महिनाभर रोजचं तुमचं बँकेत खातं उघडून रोजचा रोज जमा केला तरी चालेल.
नंतर एकदा ती रक्कम जराशी मोठी झाली की त्याची FD करा किंवा सिस्टमॅटिक इन्कम प्लॅन मध्ये गुंतवा. हे सगळे वेगवेगळे पैसे गुंतवायचे मेथड्स आहेत. पण पूर्वीचे आपले लोक कसं पैसे गुंतवायचे हो? हे आता पैसेच झालं. मी काही बाकीचं जमीन तर हे बोलत नाही. आता आपण कॅश पैसा आणि इन द बिगिनिंग खूप पूर्वी तेव्हा लोक सोन्यात पैसे गुंतवायचे. आता सोन्यात पैसे गुंतवले तरी चांगलं का? हो, चांगलंच आहे. सोनं वाढत जाते. अगदी तुम्ही कुठे एका दोन ठिकाणी जरा सोनं कमी झालेलं बघितला तरी नंतर सोनं वाढतच चाललेलं आहे. त्यामुळे पूर्वीचे आपले लोक सोन्यात गुंतवायचे पैसे. आता पण आपण गुंतवतो. कित्येक वेळेला गुरुपुष्य योग आला की तेव्हा जाऊन कायम 1 ग्राम तरी सोनं घेणारे लोक आहेत. वाढदिवसाला म्हणा, तो तुमचा वाढदिवस असू देत, लग्नाचा वाढदिवस असू देत, ह्याच्यासाठी सोनं खरेदी करणारे लोक आहेत. म्हणजे अजूनही सोन्याला भरपूर व्हॅल्यू आहे. आणि आपल्याला माहित आहे इंटरनॅशनल व्हॅल्यू पण आहे त्याला. फक्त आपल्याकडेच व्हॅल्यू आहे बाबा, इंडियातच व्हॅल्युएबल आहे असं नाहीये. नो डाऊट इंडियात आपण तर त्याचे ऑर्नमेंट्स बनवून आपण अंगावर घालायला वापरतो. बाकी कंट्रीजमध्ये एवढं तेवढ्यासाठी वापरत नसतील. तरी सोनं हे सगळीकडे आहे. ती एक प्रकारची गुंतवणूक आहे. पण सोनं गुंतवताना आता पूर्वी कसं लोक घरातच ठेवायचे. घरात कसे भरपूर माणसं असायची, कधी कुलूप लावून जायचं नाही, त्यामुळे तर सेफ होतं. आता आपण एक ते बँकेत ठेवतो. घरात ठेवला, घालून फिरलं तरी आपल्याला माहित आहे कधी कोणी चोर घेऊन जाऊ शकतात. अंगावर घातलेलं सोनं सुद्धा आपल्याला माहित आहे. तुमचे गळ्यातलं चेन पळवतात, काही पळवतात. बॅगेत ठेवून तुम्ही प्रवास करत असाल तरी तुम्ही पेपरला वाचता, टीव्हीवर बघता. त्यामुळे सोनं आपण साठवायला एक आहे तर चांगलं असलं तरी तर आपण जपून ठेवणं हे एक मोठं प्रॉब्लेम आहे. नाही तर बँकेत तुम्ही लॉकर उघडा आणि लॉकरमध्ये ठेवा, दॅट इज ओके. अदरवाईज आपण घरात ठेवलं. मग काय करतो आपण? लॉकरमध्ये ठेवलं की प्रत्येक सणाबिणासाठी जावा, लॉकर उघडा, आणा, कंटाळा करतो. म्हणून कित्येक वेळा आपण बायका एस्पेशली घरात कुठेतरी आपण व्यवस्थितपणे ठेवतो. हे झालं सोन्याचं. त्यामुळे सोनं काही वाईट नाहीये. पण कधी मी सांगते तुम्हाला, कधी आपण गुंतवताना पैसे एकाच गोष्टीत गुंतवायचे नाही. सगळेच वेगवेगळे प्रकारे गुंतवायचे. नंतर गुंतवणुकीचं इंडिपेंडेंटली आलं की तेव्हा मी सगळं सांगणारच आहे. ह्याच्याशिवाय आपल्या बायकांकडे सेव्हिंग करायचं पूर्वीपासून आपल्याला देवाण दिलेली एक कलाच आहे. महिन्याच्या महिन्याला खर्चासाठी आपला नवरा पैसा देतो. त्यातही आपण 100-200 असेल काय आहेत ते बाजूला एका डब्यात घालून ठेवून टाकतो. आपल्याला माहित आहे. आपण नवे सर्व करतात. सुधा मूर्ती सुद्धा तसे साठवून ठेवलेले पैसे एन्फोसिस चालू करताना त्यांचे नवऱ्याला दिलेले होते. तुम्ही ऐकलं असाल. त्यामुळे आपल्या बायकांकडे हा गुण पण आहे. आपण तर थोडा फार बाजूला ठेवतो. म्हणजे काय, कधी अडलेल्या प्रसंगाला ते आपले पैसे उपयोगी पडतात. हे घरातलं साठव. पण घरात साठवायचं एक लिमिट असते ताई, मी सांगते का. म्हणजे त्याला तुम्हाला कोणी व्याज देत नाहीये पहिली गोष्ट. आणि कुठे चोरी बिरी झाली तरी त्यामुळे ठराविक रक्कम ठेवा तुम्ही, पण सगळी रक्कम काही घरात ठेवत जाऊ नका. आता तरी बँक आहेत
त्यामुळे बँकेत, पोस्टात कुठेही व्यवस्थितपणे गुंतवा. आणि सेव्हिंग करणं, साठवून ठेवणं हे इतकं नाही, पुरुषांपेक्षाही बायका, असं मला वाटतं, मी चुकले असले तर माफ करा, बायका जास्त हुशार आहेत असं मला वाटते. त्यामुळे आज आपण काय शिकलो? पैसा आपला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो का? नाही, पण पैसेचा उपयोग आहे. पूर्वी सोन्याचे रूपानं लोक जमा करून ठेवत होते. आता कॅश आलेला आहे, आता बँक आलेला आहे, ऑनलाईन झालेलं आहे सगळं. पण आपण पैसा मिळवायला पाहिजे का? म्हणजे पैसेमुळे आपण व्यवस्थितपणे जगू शकतोय. अच्छा, हॅव ए गुड डे.